नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपले मनापासून स्वागत। पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे, बाहेर जोराचा वारा सुटलेला आहे आणि आम्हाला चव आलेली आहे ती म्हणजे इंद्यालाची। बाजारात मच्छी नाही, मग आता काय करायचं? मग आता आणलेलं आहे चिकन आणि ऑथेंटिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला चिकनचं विंदाल कसं बनवायचं ते दाखवणार आहे। मागील तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मी पोक विंदालाचा झटपट असा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला। आता मी तुम्हाला शांत आणि सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित दाखवून त्याचा मी व्हिडिओ दाखवणार आहे। फ्रेंड्स, जो आपला पोक विंदालाचा व्हिडिओ बनवलेला होता, भले तो शॉर्ट बनवलेला होता, तरी पण तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं आणि मी आशा करते की तुम्ही व्हिडिओ पाहून आपल्या घरी सुद्धा विंदाल बनवलेला असेल। आता विंदालो हा शब्द आपल्याकडे आला कसा ते आपण पाहणार आहोत। खरं पाहता पोर्तुगीज लोकांकडून आपल्याला हा परंपरागत वारसा मिळालेला आहे, ज्याचं नाव आहे कार्ने डी विनाडालोस, म्हणजेच मीट मॅरिनेट इन वाईन विनेगर अँड गार्लिक। जसं आपण चिकन किंवा पोकपासून बनवतो त्यामध्ये आपण वाईन तर टाकत नाही, परंतु विनेगर आणि आले लसूण जे आपण मॅरिनेट करून हा पदार्थ बनवला जायचा आणि जातोय। तो पदार्थाचं नाव त्यांच्या इकडे जो लांब लचक होता तो आपल्याकडे येता येता आपण त्याचं शॉर्टकटमध्ये नाव विंदालो असं बनवलेलं आहे। तर पाहूया आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं बनवलं जातं। इथे आता 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे, मध्यम आकाराचे पीसेस आहेत, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। सोबत आपण पोक विंदालो बनवताना त्याला तेल वापरलं नव्हतं, कारण त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण असतं। ह्यासाठी मी कुकिंग ऑइल वापरणार आहे, कारण चिकनमध्ये तेवढी फॅट नसते। इथे घेतलेले आहे आपल्या घरचीच बनवलेली विनेगर, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट न बनवता असं जाडसर क्रश करून घेतलेला आहे। विंदालो मसाला जो 100 ग्रॅम 1.5 किलोच्या अनुषंगाने घेतलेला आहे। फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आपण टोकट घेतलेला आहे आणि आजचंही विंदालो मी चुलीवरच बनवणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा। हे सर्व आता इथेच राळून घेणार आहे। तेल एक अंदाजे टाकणार आहे मी। मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तरी पण इंद्यालामध्ये पाणी टाकायचे नाही। हे विनेगर आणि वाफेवर जे शिजेल त्याच्यामधनंच हा रस्सा सुटणार आहे। आता आपल्याला किती आंबट हवा आहे त्याप्रमाणे मी विनेगर वापरणार आहे। आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या। आपल्या वसईच्या वाडवळ आणि त्याचप्रमाणे ईस्ट इंडियन रेसिपी आपणास पाहायला मिळतील। बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या, नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्या। आता हे असंच मी 15 ते 20 मिनिटात ठेवते। पंधरा ते 20 मिनिटं मी इंदल राळून ठेवलेलं होतं मॅरिनेट करून, मसाला वगैरे। आता मी हे असंच चुलीवर मांडणार आहे। इंदल आता तयार होण्यासाठी आपण चुलीवर मांडलेलं आहे। अधनं आपण चेक करणार आहोत खाली लागत तर नाही आहे किंवा चिकन शिजलं आहे की नाही। एक 10-10 मिनिटाला आपण चेक करणार आहोत। चिकन लवकर शिजतं, त्याच्यामुळे मला वाटते 15 ते 20 मिनिटात ते होऊन जाईल। 10 मिनिटं झालेली आहेत। खूप छान असा खमंग सुटलेला आहे। चिकन अजून शिजलं नाही आहे, आपण असं अधनं चेक करत राहूया।
एक 15 ते 20 मिनटं आपण असं चुलीवर शिजू दिलेलं आहे. आता मी चेक करते. छान असा कलर आलेला आहे. चिकन शिजलेलं आहे. असंच आता मी आगीवर ठेवते. हे बघ, रस्सा आटवण्यासाठी असंच आगीवर ठेवून देते मी. तर फ्रेंड्स, मी आशा करते आजचं हे इंडियल बनवलेलं तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही तुमच्या घरी प्रयत्न करून बघू शकता. अशाच प्रकारचे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे जेवणाच्या रेसिपीज तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.